एखाद्या चुकीच्या फेरफार नोंदीमुळे तुमच्या जमिनीचा हक्क धोक्यात आला आहे का? किंवा महसुली कोर्टाच्या तारखांना हेलपाटे मारून तुम्ही थकला आहात का? आजच्या या विशेष भागात आपण फक्त आरटीएस अपिलावर बोलणार आहोत. आपण जाणून घेऊया की हे आरटीएस अपील म्हणजे नक्की काय. आणि हो, महसुली न्यायालय आणि दिवाणी न्यायालयात नेमका फरक काय असतो, एखाद्या प्रकरणात आपण जास्तीत जास्त किती वेळा अपील करू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महसुली न्यायालय स्टे देऊ शकतं का. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आपण महसुली न्यायालयाच्या अधिकारांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सविस्तरपणे सांगणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करूया. हो, अनेक प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की हे आरटीएस अपील म्हणजे नेमकं काय. आरटीएस म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या हक्कांचा रेकॉर्ड. म्हणजे आपला 7/12 आणि फेरफार नोंदी, बरोबर आहे. अगदी. आता जेव्हा मंडळ अधिकारी एखादी फेरफार नोंद मंजूर करतात, म्हणजे समजा वारस नोंद झाली किंवा खरेदी विक्री झाली आणि त्या बदलावर कोणाची हरकत असेल, अच्छा, तर त्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी एक प्रक्रिया आहे. ही दाद वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजे प्रांतसाहेब किंवा एसडीओ यांच्याकडे मागितली जाते. आणि याच पहिल्या तक्रार अर्जाला आरटीएस अपील म्हणतात. अगदी बरोबर. आणि हो, यावर आपल्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ आहे, तो अधिक माहितीसाठी नक्की पाहू शकता. नक्कीच. पण इथेच अनेकांच्या त्रासाला सुरुवात होते. आपल्या एका दर्शकाने कमेंटमध्ये विचारलं होतं की दिवाणी कोर्टात प्रत्येक तारखेला काम चालतं, पण महसुली कोर्टात सारख्या पुढच्या तारखा का मिळतात? हा अनेकांचा अनुभव आहे. यामागे काय कारण आहे? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण या दोन्ही न्यायालयांच्या मूळ रचनेत आहे. बघा, दिवाणी न्यायालयाचं म्हणजे सिव्हिल कोर्टाचं प्राथमिक कामच खटले चालवणे आहे. अच्छा, म्हणजे त्यांचं तेच मुख्य काम आहे. हो. तिथले न्यायाधीश फक्त आणि फक्त न्यायिक कामकाजासाठी नेमलेले असतात. त्यामुळे तिथे गेलात की 99% खात्री असते की तुमचा केसवर काहीतरी कामकाज होईल. आणि महसुली अधिकाऱ्यांचं तसं नाही. अजिबात नाही. तहसीलदार, प्रांतसाहेब किंवा जिल्हाधिकारी हे फक्त न्यायाधीश नाहीत, ते प्रशासक आहेत. प्रशासक म्हणजे हे असं झालं की हॉस्पिटलच्या मुख्य सर्जनलाच रिसेप्शन पण सांभाळायला लागतंय आणि कधीतरी ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर म्हणूनही जावं लागतंय. अरे बापरे, हे उदाहरण एकदम चपखल आहे. मग साहजिकच शस्त्रक्रिया उशिरा होणार. अगदी. त्यांच्यावर कामांचा भयंकर लोड असतो. त्यांना कायदा सुव्यवस्थेच्या मीटिंगला जायचं असतं, निवडणुकांची तयारी, VIP दौरे वगैरे. हो, VIP दौरे, दुष्काळ, पूरपरिस्थिती, या सगळ्या कामांच्या भाऊगर्दीत खटले चालवणे हे त्यांचं दुय्यम काम ठरतं. माझ्या अनुभवातून सांगतो, अनेकदा पक्षकार, वकील दिवसभर ताटकळत बसतात आणि शेवटी कळतं की साहेब एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत. म्हणजे यात त्यांचा दोष नाही, पण त्रास मात्र सामान्य माणसाला होतो. हो ना. वेळ, पैसा आणि मानसिक शांतता, तीनही गोष्टी पणाला लागतात. तुमच्यासोबत असं कधी झालंय का? महसुली कोर्टात हेलपाटे मारावे लागले आहेत का? कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. आणि हो, अशीच कायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसुली शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर या दिरंगाईमुळे सतत अपील करत राहावं असा मोह होऊ शकतो. हो, आणि इथेच एक मोठा गैरसमज आहे की आपण कितीही वेळा अपील करत राहू शकतो. तर कायद्यात नक्की काय तरतूद आहे? आपण जास्तीत जास्त किती आरटीएस अपील करू शकतो? हा एक मोठा गैरसमज आहे. कायद्याने यावर स्पष्ट बंधनं घातली आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये याची स्पष्ट तरतूद आहे. आणि काय सांगतं ते कलम? ते स्पष्ट सांगतं की कोणत्याही परिस्थितीत अपिलांची संख्या 2 पेक्षा जास्त असू शकत नाही. फक्त 2? अरे वा, म्हणजे ही प्रक्रिया कशी चालते नक्की? बघा, मंडळ अधिकाऱ्याच्या फेरफार निर्णयाविरुद्ध पहिलं अपील होतं प्रांतसाहेबांकडे म्हणजे एसडीओ. ठीक आहे. त्यांच्या निर्णयावर समाधान झालं नाही तर दुसरं, आणि अंतिम अपील अप्पर जिल्हाधिकारी म्हणजेच ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे करता येतं. आणि त्यानंतर तिसऱ्या अपिलाची सोय कायद्यात नाही. फुल स्टॉप. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. पण मग अनेकांना वाटतं की अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर विभागीय आयुक्तांकडे जाता येतं, मग ते अपील नाही का? नाही, तो खूप मोठा फरक आहे आणि इथेच लोकांची गफलत होते. विभागीय आयुक्तांकडे जे केलं जातं त्याला रिव्हिजन अर्ज किंवा पुनरीक्षण अर्ज म्हणतात. रिव्हिजन अर्ज, अपील आणि रिव्हिजन यात काय फरक आहे? जमीन अस्मानाचा फरक आहे. अपिलामध्ये केसच्या गुणवत्तेवर म्हणजे पुराव्यांवर पुन्हा सुनावणी होऊ शकते,
पण रिव्हिजनमध्ये आयुक्त प्रामुख्याने काय तपासतात काय? की खालच्या अधिकाऱ्याने निर्णय देताना कायद्याचं पालन केलंय का, प्रक्रियेत काही चूक झालीये का. ते सहसा नवीन पुरावे तपासत नाहीत. अच्छा, म्हणजे तो तिसरा चान्स नाही, तर एक प्रकारे प्रोसिजरल चेक आहे. अगदी बरोबर. हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. भारी माहिती दिलीत. आता एक महत्वाचा प्रश्न, आरटीएस अपील आणि दिवाणी दावा यातला नेमका फरक काय, हे एखाद्या उदाहरणाने समजावून सांगाल का? नक्कीच. हाच तर या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. आधी अधिकारांची मर्यादा समजून घेऊ. सांगा. महसुली न्यायालय हे फक्त 7/12 किंवा फेरफार नोंदींपुरते मर्यादित निर्णय घेऊ शकतं. म्हणजे एखाद्याचं नाव रेकॉर्डला लावावं की नाही एवढंच. आणि दिवाणी न्यायालय? दिवाणी न्यायालयाचे अधिकार खूप व्यापक आहेत. मालकी हक्क ठरवणे, कब्जा, वाटप, खरेदी विक्री दस्ताची वैधता ठरवणे, मनाई हुकूम देणे, हे सगळं. अच्छा, आता ते उदाहरण बघूया. हो, एक किस्सा पाहूया. समजा रमेशने सुरेशच्या वडिलांकडून त्यांची वडिलोपार्जित जमीन खरेदी केली. पण या खरेदी दस्तावर मुलगा म्हणून सुरेशची संमती नव्हती. हां. खरेदी झाल्यावर रमेशने तलाठ्याकडे फेरफार नोंद लावण्यासाठी अर्ज केला आणि ती नोंद मंजूरही झाली. म्हणजे सुरेशच्या हक्कावर गदा आली. मग तो काय करेल? बरोबर. सुरेश लगेच प्रांत साहेबांकडे त्या फेरफार नोंदी विरुद्ध आरटीएस अपील दाखल करेल. तो म्हणेल की वडिलोपार्जित जमिनीत माझाही हिस्सा आहे आणि माझ्या संमतीशिवाय झालेला हा व्यवहार बेकायदेशीर आहे. आणि समजा सुरेशच्या बाजूने निकाल लागला, त्याचं अपील मंजूर झालं, मग तर प्रश्नच मिटला. आणि इथेच 90% लोकांची गफलत होते. नाही, प्रश्न अजिबात मिटलेला नाही. काय सांगताय? का नाही? सुरेश आरटीएस अपील जिंकला ह्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की 7/12 रमेशचं नाव लावणारी फेरफार नोंद रद्द झाली. हां. पण ज्या मूळ कागदपत्राच्या आधारावरती नोंद झाली होती, तो खरेदी दस्त म्हणजे सेल डीड, तो मात्र जसाच्या तसा वैध राहतो. अरे देवा. कारण तो खरेदी दस्त रद्द करण्याचे अधिकार महसुली न्यायालयाला म्हणजे प्रांत साहेबांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना अजिबात नाहीत. बापरे, म्हणजे हा तर अर्धवट विजय झाला. फक्त रेकॉर्डवरचं नाव गेलं, पण जमिनीच्या विक्रीचा मूळ दस्त तसाच जिवंत आहे. त्याचा वाद चालू आहे का? तुमची समस्या कमेंटमध्ये लिहा, आम्ही त्यावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. दिवाणी न्यायालयात सुरेश 3 महत्त्वाच्या गोष्टी करू शकतो, ज्या महसुली न्यायालयात शक्य नव्हत्या. कोणत्या? 1. तो मूळ खरेदी दस्तच रद्द करून मागू शकतो. 2. रमेशने ती जमीन पुढे विकू नये किंवा बांधकाम करू नये यासाठी मनाई हुकूम म्हणजे इंजंक्शन मागू शकतो. आणि तिसरी गोष्ट? तिसरं म्हणजे त्याच दाव्यात तो वडिलोपार्जित जमिनीत स्वतःच्या वाटपाची मागणी करून आपला हिस्सा कायदेशीररित्या वेगळा काढू शकतो. हाच या दोघांमधला मूलभूत फरक आहे. म्हणजे योग्य व्यासपीठ निवडणं हे अर्धयुद्ध जिंकण्यासारखं आहे. हो, नाहीतर वर्षानुवर्षे चुकीच्या कोर्टात लढून हाती काहीच लागणार नाही. वेळ आणि पैसा तर वाया जातोच, पण हक्क कायमचा गमावण्याचा धोकाही असतो. आता सगळ्यात शेवटचा आणि तितकाच महत्वाचा प्रश्न. आपण सहज बोलतो की कोर्टातून स्टे आणला, तर महसुली न्यायालय असा स्टे देऊ शकतं का? हो, स्टे हा शब्द आपण सर्रास वापरतो, पण कायद्याच्या भाषेत त्यात सूक्ष्म फरक आहेत. कोणते फरक? एक असतो स्टे म्हणजेच स्थगिती. याचा अर्थ कनिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली तात्पुरती स्थगिती. ठीक आहे. दुसरा आहे इंजंक्शन म्हणजे मनाई हुकूम, जो एखाद्याला एखादं काम करण्यापासून रोखतो, जसं की बांधकाम थांबवणे. आणि तिसरा आहे स्टेटस को म्हणजे जैसे थे. जैसे थे म्हणजे परिस्थिती जशी आहे तशीच ठेवण्याचा आदेश. बरोबर. तर थेट उत्तर असं आहे की होय, महसुली न्यायालय स्थगिती आणि जैसे थे आदेश देऊ शकते. पण मनाई हुकूम नाही देऊ शकत, म्हणजे ते रमेशला बांधकाम थांबवण्यापासून नाही रोखू शकत. नाही. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. प्रत्यक्ष जमिनीवर होणाऱ्या कामाला थांबवण्यासाठी मनाई हुकूम देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहे. अच्छा. पण महसुली न्यायालय स्वतःच्या खालच्या अधिकाऱ्याच्या निर्णयाला स्थगिती देऊ शकतं, म्हणजे फेरफार नोंदीच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे फेरफारच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळू शकते. ती मिळवण्याची प्रक्रिया काय असते? त्यासाठी एक सोपी स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट आहे. सांगा. पायरी 1, अपील दाखल करा. कनिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ महसुली न्यायालयात रीतसर अपील दाखल करा. ओके. पायरी 2, अंतरिम अर्ज जोडा. मुख्य अपिलासोबतच स्थगिती किंवा जसे थे आदेश मिळवण्यासाठी एक वेगळा अंतरिम अर्ज जोडा. पायरी 3, नुकसानीचं स्वरूप सांगा. हा अर्ज सगळ्यात महत्त्वाचा आहे. यात तुम्हाला स्पष्ट करावं लागेल की जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली
तर तुमचं कधी भरून न येणारे नुकसान म्हणजे इरिपेरेबल लॉस कसं होईल? आणि चौथी पायरी? पायरी 4, प्रभावी युक्तिवाद करा. सुनावणीच्या वेळी स्थगितीची तातडीची गरज का आहे हे पुराव्यानिशी आणि प्रभावीपणे पटवून द्या. वा, ही चेकलिस्ट तर खूपच उपयोगी आहे. यातली तिसरी पायरी मला महत्वाची वाटते, भरून न येणारे नुकसान. हे सिद्ध करणं खूप अवघड असेल नाही का? बरोबर. इथेच वकिलाचं कौशल्य आणि तुमची केस किती मजबूत आहे हे पणाला लागतं. तुम्हाला न्यायालयाला पटवून द्यावं लागेल की एकदा जमिनीची मालकी तिसऱ्या व्यक्तीकडे गेली की ती परत मिळवणं जवळजवळ अशक्य होईल. आणि त्यात अनेक वर्ष जातील. हो, त्यामुळे पैशाची भरपाई हा त्यावरचा उपाय नाही. जर न्यायालय तुमच्या युक्तिवादाशी सहमत झालं तर स्थगिती मिळण्याची शक्यता वाढते. तर आज आपण आरटीएस अपिलाचे अनेक महत्वाचे पैलू पाहिले. आरटीएस अपील म्हणजे काय, महसुली आणि दिवाणी कोर्टातला फरक, अपिलांची 2ची मर्यादा आणि महसुली न्यायालयाचे स्थगिती देण्याचे अधिकार, या सगळ्यावर आपण सविस्तर चर्चा केली. हे बघा, कायदे आणि नियम तर आहेतच, पण खरी ताकद तुमच्या जागरूकतेत आहे. आपल्या हक्कांसाठी लढायला शिकलं पाहिजे. माहितीचा अभाव हेच सर्वात मोठं अज्ञान आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अधिक माहिती आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाही हे ज्ञानाचं असं माध्यम आहे जे प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच हवं. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.